नमस्कार मित्रांनो, सनशाईन करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024चे ॲड निघालेले आहेत आणि सर्व जिल्ह्यांचे मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, मोबाईलद्वारे फॉर्म कसा भरावा ही पूर्ण प्रोसेस A to Z प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. तर नेट कॅफेवर जाऊन 100-200 रुपये देण्यापेक्षा घरी बसून फॉर्म भरता येतो. तर मित्रांनो, यासाठी जी लिंक आहे ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, या पेजवर आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपण सूचना वाचून घेऊ. सूचना काय म्हणते? उमेदवारांनी पथक किंवा उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्ह्यातील आहे त्याच जिल्ह्यात अर्ज भरावा व तालुक्यातील नजीकचे पथक किंवा उपपथक निवड करावे. तसेच पोलीस ठाण्याची निवड करताना आपला निवासी पत्ता ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवड करावे. अन्य जिल्हा तथा तालुक्यातील पथक किंवा उपपथक निवड केल्यास सदर अर्ज अपात्र ठरतील. म्हणजे मित्रांनो, आपण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो, ज्या जिल्ह्यामध्ये येतो आणि ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो, आपण ज्या जिल्ह्यामध्ये येतो तेथील जे उपपथक आहेत यांच्यामध्ये आपण अर्ज करू शकतो. इतर जिल्ह्यामध्ये आपण अर्ज करू शकत नाही. असे अर्ज केल्यास आपण अपात्र ठरतो. आपला अर्ज जो आहे हा अपात्र ठरणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जिल्ह्यामध्येच अर्ज करता येते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आपला जो आधार कार्ड आहे, एका आधार कार्ड नंबरवरती केवळ एकदाच फॉर्म भरता येतं, एकदाच हे होतं, रजिस्ट्रेशन होतं. म्हणून मित्रांनो, जिथं आपल्याला फॉर्म टाकायचं आहे मूळ तिथंच फॉर्म भरा. सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. आपण अकोला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला युनिट किंवा झोन सिलेक्ट करायचं आहे. झोन सिलेक्ट केला. झोन सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपले जे पोलीस स्टेशन, आपण ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतो किंवा ज्या पथकामध्ये आपल्याला फॉर्म भरायचं आहे, ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपल्याला फॉर्म भरायचं आहे ते इथं टाकायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथं नेम टाकायचं आहे, अर्जदाराचं नेम टाकायचं आहे. अर्जदाराचं नेम टाकत असताना, नाव टाकत असताना सर्वप्रथम आडनाव टाकायचे, नंतर स्वतःचे नाव टाकायचे आणि नंतर वडिलांचे नाव टाकायचे. ही सर्व माहिती ही इंग्रजीमध्ये भरायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर अर्जदाराचा आधार क्रमांक हा व्यवस्थितरित्या भरायचा आहे, न चुकता. आधार कार्ड नंबर फिल केल्याच्यानंतर एज्युकेशन, जी हायर एज्युकेशन आहे आपल्याकडे ती सिलेक्ट करायची आहे. ज्याच्याकडे 10th आहे याने 10th सिलेक्ट करायचे. ज्याच्याकडे 12th आहे याने 12th सिलेक्ट करायचे. ज्याच्याकडे ग्रॅज्युएशन आहे त्यांनी ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचे. हायर एज्युकेशन इथे सिलेक्ट करायचे मित्रांनो. हायर एज्युकेशन सिलेक्ट केली. हायर एज्युकेशन सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो आपला परमनंट जो ॲड्रेस आहे, आधार कार्डच्या पाठीमागे जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आपल्याला फिलअप करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपला मोबाईल क्रमांक, जो मोबाईल क्रमांक आहे तो फिलअप करायचा आहे मित्रांनो. मोबाईल क्रमांक फिलअप केल्यानंतर ईमेल आय डी आणि त्याच्यानंतर ईमेल आय डी फिलअप करायची. ईमेल आय डी फिलअप केल्यानंतर नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट, आपल्याकडं किती टेक्निकल सर्टिफिकेट आहेत, जसे की लायसन्स झाले, दुसरा NCCB सर्टिफिकेट, C सर्टिफिकेट, यांच्यापैकी आपल्याकडे जे GRमध्ये त्यांनी दिलेले आहेत त्यांच्यापैकी आपल्याकडे किती सर्टिफिकेट आहेत, 1 आहेत, 2 आहेत, ते सिलेक्ट करायचे. आपल्याकडे एक पण सर्टिफिकेट नसेल तर इथं नील म्हणून सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची. डेट ऑफ बर्थ टाकत असताना मित्रांनो इथं सर्वप्रथम इथं मंथ दाखवते, त्याच्यानंतर इथं डे दाखवते आणि नंतर इयर दाखवते. त्याच्यानंतर मित्रांनो हाईट सिलेक्ट करायची आहे आपल्याला, काय तेवढी हाईट सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर इथे एक क्वेश्चन विचारलेला आहे, यापूर्वी होमगार्डमध्ये होता का? तर होमगार्डमध्ये जर आपण असाल यापूर्वी तर यस करायचे, जर नसाल तर नो करायचं आहे. आणि मित्रांनो त्याच्याखाली आपल्याला इथं 2 ऑप्शन दिसतात, एक रिसेट आणि एक सेव्ह. रिसेट ऑप्शन करायचा नाही आहे, रिसेट ऑप्शन करायचं नाही आहे. इथे आपल्याला सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सेव्ह ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रिंट घेण्यासाठी येतं. प्रिंट इनरोलमेंट फॉर्मवरती आल्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकायचं आहे, नंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यापुढं प्रिंट ओपन होती. इथं मित्रांनो आपल्याला जो आपला फोटो आहे, पासपोर्ट आहे, हा इथं फिजिकलच्या वेळेस अटेस्ट करायचा आहे आणि फिजिकलच्या वेळेस अटेस्ट करायचे. त्याचबरोबर साईन पण आपल्याला फिजिकलच्या वेळेस करायचे आहे. जे काही इथे रकाने दिसतात आपल्याला, जे MT दिसतात, हे सर्व फिजिकलच्या वेळेस तुम्हाला
कामा येणार आहे. तर हा जो फॉर्म आहे हा व्यवस्थितरित्या प्रिंट काढून ठेवा. याची प्रिंट काढून आपल्याला हा जो फॉर्म आहे हा फिजिकलच्या वेळेस लागणार आहे. तर सेव्ह करून घेण्यासाठी इथं खाली ऑप्शन दिसतो आहे, इथं खाली ऑप्शन दिसतो आहे प्रिंट इनरोलमेंट फॉर्मचा. याच्यावर क्लिक करायचे. तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं PDF चा ऑप्शन दिसतो. PDF वर क्लिक करायचे. PDF वर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आपला जो फॉर्म आहे हा डॉक्युमेंटमध्ये आपल्याला फाईलमध्ये गेल्यानंतर दिसतो. तर मित्रांनो, आपला जो आहे हा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे. यशस्वीरित्या आपण फॉर्म फिलअप केलेला आहे. तर मित्रांनो, अशाच आपल्या चॅनलवरती नवनवीन अपडेट्स येत असतात. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेट मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.